ज्याच्यामधील आपण पाहतोय उद्घाटनीय लढत अर्थातच दोन्ही संघ सज्ज झालेत। एका बाजूला हरिग्राम 11 हरिग्राम आणि श्री घोडीलदेव कसळखंड या दोन टीम्स मध्ये मात्र पहिला सामना पाहायला मिळेल। समोर जे साइड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती असेल आपण साइड स्क्रीन पासून थोडंसं बाजूला व्हायचं आहे, पडद्यापासून बाजूला व्हायचं त्या सर त्या प्रेक्षकांना विनंती करतो पडदा देखील आपण सोडा, थोडासा साइडला बसा प्लीज। आवाज येतोय प्रेक्षकला, ब्लॅक स्क्रीन समोर बसलाय तो पडदा सोड मित्रा। ओके थँक्यू। तर करूया गणरायाचं स्मरण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया। महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी मात्र सज्ज आहे गोलंदाज महेश या स्पर्धेतला पहिला चेंडू टाकण्यासाठी। पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅटनं खेळून काढला तो स्क्वेअर लेग रिजन कडे। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातील। कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते श्री घोडीलदेव कसळखंड टीम कडून। तर टॉस जिंकून पहिल्यांदा मात्र फिल्डिंग स्वीकारले ती वाघेश्वर हरिग्राम या संघानं आणि या फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय श्री घोडीलदेव क्रिकेट संघ हॅलो कसळखंड। थँक्यू दीपक सर। खेळाडूने जर स्पाइकचे शूज घातले असतील तर तुम्ही थोडासा साइडने दाबा, याची नोंद घ्या। अलाउड नसेल बघा, आपली इंटरनॅशनल लेदरची स्पर्धा नाही, टेनिस बॉलची स्पर्धा, याची नोंद घ्या। अगदी जेणेकरून बऱ्याच वेळा स्पाइक्स असले की विकेट सुद्धा खराब होते आणि येणारे 6 दिवस मात्र या क्रीडांगणावर मात्र आपल्याला स्पर्धा खेळवायची आहे। गोलंदाज सज्ज होईल यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सर्कल मध्ये मात्र चांगली फील्ड करतो शुभम। सिंगल येईल, एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर। 3 रन्स ऑन स्कोर कार्ड। सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक मात्र ज्यांनी नुकतंच टीव्ही स्क्रीन ऑन केलं यूट्यूबच्या माध्यमातून, जे प्रेक्षक मात्र ही स्पर्धा पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं। महेश जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल, सर्कलचं रिस्ट्रिक्शन, पहिलं षटक टाकतोय राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका साइड स्क्रीनला जाऊन बॉल आदळतोय आणि या स्पर्धेमधला मात्र हा पहिला चौकार फलंदाज अनिकेत पाटीलच्या बॅटमधून। आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ आजच्या दिवसाला। त्या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर, 7 रन्स। सर्कलचं रिस्ट्रिक्शन म्हटलं की अगदी पाहायला गेलं तर फलंदाजांसाठी एक प्रकारची सुवर्ण संधीच। शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्प्याचा बॉल मिडॉनच्या डोक्यावरून मारलाय आणि बॉल मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा चौकार अनिकेतच्या बॅटमधून। थँक्यू नितीन। तरी ते बघा संपूर्ण 6 दिवसामध्ये प्रत्येक मॅच साठी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल। प्रत्येक विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक जी आम्हाला स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट गोलंदाजासाठी पुरस्कृत केली गेली ती अभिषेक दुबे अर्थातच सोहम ट्रान्सपोर्टचे ओनर यांच्या माध्यमातून, शिवांश ट्रान्सपोर्टचे ओनर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक 500 रुपयाचं कॅश प्राइज। प्रत्येक मॅचला 6 दिवस असेल पारितोषिक। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, मागच्या 2 चेंडूंवर मात्र 2 चौकार आलेत। यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार 6 धावांकरता खणखणीत असा षटकार। होऊ नका बेईमान
शिवरायाची आन, शिवराय. तर आक्रमक मात्र खेळ पाहायला मिळते तो अनिकेत पाटीलच्या बॅटमधून आणि आता मात्र मागच्या 3 चेंडूंवर महेश जाधवच्या अगेन्स्ट मात्र हमला चढवलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 17 धावा, 17 रन्स. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा बाहेरून जाणारा बॉल. पंच सँडी पालकर सर आम्हाला कळवतात की व्हाईट बॉलचा इशारा आणि एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. चांगली सुरुवात मात्र झाले श्री घोडीलदेव क्रिकेट संघ कसळखंड टीमची. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉल ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये मात्र अडवला जातोय. थोडासा नाराज आहे महेश जाधव, कारण मागच्या 3 चेंडूंवर मात्र जे 3 मोठे फटके आले, परंतु चांगली सुरुवात झाली ती कसळखंड टीमची. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद. अशी दमदार सुरुवात, 18 धावा धावफलकावर. थँक्यू टी जनितीन. तुमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक सोमनाथजी पाटील वाजे, त्याचप्रमाणे सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम प्रत्येक क्षणाचा अपडेट देण्यासाठी मात्र सज्ज झाले. 3 कॅमेऱ्यांच्या मदतीनं मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि रिव्ह्यूज असणार आहेत. ती दोनही टीम्सना एक एक रिव्ह्यू असेल आणि जो फक्त रनआउट आणि बीमर या 2 गोष्टींसाठी मात्र वापरला जाईल याची सुद्धा नोंद घ्या. एक रिव्ह्यू जर तुमचा सक्सेस झाला तो रिव्ह्यू रिटेन तुम्ही कराल, परंतु रिव्ह्यू गमावला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. परंतु अंपायर्सनं जेव्हा पाहिजे तेव्हा रिव्ह्यू घेऊ शकतील, त्या महत्त्वाच्या सूचना असतील. त्या ठिकाणी शुभेच्छा येतात श्री घोडीलदेव क्रिकेट संघ कसळखंड टीमसाठी. खरं तर शिवसेनेची बुलंद तोप ज्यांना ओळखलं जातं, सन्माननीय नितीनदादा पाटील, आपलं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. सहर्ष स्वागत आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 18 धावा आणि आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय धनंजय भोपी. पहिल्या षटकामधलं पाहायला गेलं तर थोडंसं अपयश आपण म्हणूया आणि ते धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र करेल तो धनंजय राईट अमोर द विकेटना. पहिला चेंडू यावेळेस मात्र अगोदरच शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर पडलेला हा फुलर लेन बॉल मी तर म्हणेन यॉर्क करून घेतला इथे फलंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील अशी जोडी आहे. कुणाल नाईक चांगला सलामीवीर, चांगला फलंदाज ओळखला जातो या टीमचा, परंतु अनिकेत पाटीलनं जी सुरुवात करून दिली, जी बढत मात्र निर्माण केले पहिल्याच ओव्हरमध्ये, आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल 14 धावांवर तो खेळतोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. कुणालसाठी नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन स्लॅश करतोय, बॉलला मात्र पाठवलंय कबर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. लाजवाब फटका कॉपी बुक स्टाईल मध्ये अगदी स्क्वेअर कट करत असताना चौकार. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा. चांगला फटका पाहायला मिळतोय. 4 रन आणि आता मात्र आत्मविश्वास वाढला असेल कुणालचा सुद्धा. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल केलाय आणि बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांकरता हा उत्तुंग असा षटकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. इथे मात्र आक्रमक झाला आता मात्र कुणाल नाईक सुद्धा. धावफलकावर धाबा लागल्यात त्या तब्बल 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत, परंतु सर्कलच्या रिस्ट्रिक्शनचा फायदा कसा उठवायचा हे मात्र चांगलं माहिती आहे सलामीवीरांना. चांगला चेंडू होता, यावेळेस मात्र सरळ जाऊन इथे पाहावं लागेल.
रनआउटची शक्यता त्या ठिकाणी आहे. स्ट्राईक एंडला मात्र धावत होता, डेंजर एंडला पंच मात्र रेफर करतात. रेफर टू द थर्ड अंपायर. लेग बायचा इशारा मात्र अगोदरच आलाय, परंतु ही रन मात्र कंप्लीट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. सायब्रिज लाईव्हची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. प्रेम वाघमारे असेल, त्याचप्रमाणे संदेजी शेळके आणि त्यांची संपूर्ण कॅमेरामॅन टीम या ठिकाणी सज्ज असेल. तर थर्ड अंपायर आमचे रमेशजी पवार आपण या. तर इथे मात्र बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही. खरं तर दोनही सलामीवीर अतिशय चांगल्या रीतीनं मात्र ही इनिंग हा डाव मात्र पुढे नेत होते, परंतु एक धोकादायक धाव करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर मात्र पाहिलं जाईल इथे मात्र फलंदाज बाद आहे की नाही, बॅट हवेमध्ये आहे की नाही, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट सरकले की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र केला जातोय. आणि डेंजर एंडला धावत होता तो अनिकेत पाटील आणि या फलंदाज असेल बाद. पहिला झटका बसलाय श्री घोडीलदेव क्रिकेट संघ कसळखंड टीमला. खरं तर खरंच गरज होती का या धावेची, हा प्रश्न आता मात्र बाहेर आल्यानंतर विचारला जाईल. परंतु चांगली सुरुवात केली होती, परंतु दुर्दैवीरित्या मात्र मी म्हणेन धावचीच्या स्वरूपात कसळखंड टीमनं एक बहुमूल्य विकेट गमावले. महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय पंढरी शेठ फडके साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. शिवसेनेचे अर्थातच रायगड जिल्हा सल्लागार सन्माननीय शिवसेनेची बुलंद तोप ज्यांना ओळखलं जातं सन्माननीय बबनदादा पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेतात. संपूर्ण व्यासपीठ सज्ज झालंय. खरं तर या संपूर्ण निमंत्रित व्यक्तिमत्व आज संपूर्ण भगवमय वातावरण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे धावचीच्या स्वरूपात मात्र पहिली विकेट मिळवले ती वागेश्वर हरिग्राम संघानं अनिकेत पाटीलला मात्र बाद केलंय आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र दिनेश नाईक येतोय. तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. धनंजय सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट अमोर द विकेट ना. हा चेंडू चांगला होता, फुलर लेंथ होता, इथे खोदून काढलाय. बॉल येतोय मिडॉनला. त्या ठिकाणी सिंगल मात्र सहज रीतीनं अर्जित करण्यात आले. धावसंख्या 1 पुढे जाईल. आता थोडंसं समजदारीनं क्रिकेट खेळावं लागेल, कारण जी सुरुवात झाली होती दोनही आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर सेट झाले होते, चांगले फटके येत होते. कारण जर पाहिलं तर अगदी सुरुवातीपासूनच मात्र फलंदाजांना सहाय्य करते खेळपट्टी. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय आणि बॉल मात्र पाठवलाय डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय रुपेशजी ठोंबरे अर्थातच बिंदाजी ठोंबरे. याच दरम्यान सन्माननीय अतिथी शिवसेना उपविभाग प्रमुख योगेशजी चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर योगेशजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. सगळ्याच पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मैदानावर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 33 धावा, 33 रन्स.
चांगली सुरुवात केली आहे कसरखंड टीमनं, परंतु ही सुरुवात आता मात्र शेवटापर्यंत न्यावी लागेल. कारण स्कोरिंग ग्राउंड आहे, थोडंसं छोटं ग्राउंड आहे, त्यामुळे सहजतेनं धावा मात्र होतील. परंतु हाच धागा पकडून सलामीवीरांनी केलेली चांगली सुरुवात करून मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना सुद्धा कसरखंड टीमच्या तेच योगदान द्यावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पहिला चेंडू अकुट टप्प्याचा बॉल होता आणि बॉलला मात्र पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा उत्तुंग असा षटकार. दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, हे बतीर पामावर, अगदी कोऱ्यावर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर. तर दिनेश नाईकनं सुद्धा यावेळेस मात्र त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे कसरखंड टीमकडे. अनु भोईर जो गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच बॉलवर मात्र षटकार पडलाय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर सुद्धा अगदी आक्रमकपणा मात्र राबवलाय आणि जो पहिल्यापासून आक्रमण हेच बचाव हाच तंत्र मात्र साध्य करत इथे मात्र अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. पॉइंटला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या सरळ हातामध्ये हा फटका जाऊन विसावतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन मात्र होईल. कसरखंड टीमला लागलाय दुसरा झटका. दिनेश नाईक बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. खरं तर ही लावणी अगोदर मला सुद्धा माहिती नव्हती, परंतु ज्यावेळेस मात्र व्हिडिओ आला सन्माननीय पंढरीशेठ फडके साहेबांचा आणि त्याच्यानंतर मी सुद्धा सर्च करत बसलो हा गाणी आणि त्यानंतर मात्र खरं तर त्या लावणीला जेवढी प्रसिद्धी नव्हती, परंतु पंढरीशेठ फडके यांनी म्हटलेल्या त्या 2 ओळीनं मात्र ही लावणी मात्र वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं. बैलगाडी क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव आणि अगदी सगळ्यांच्याच पाहायला गेलं तर बऱ्याचशा व्हॉट्सअप स्टेटसला सुद्धा आपण पाहिलं असेल. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. यावेळेस मात्र विकेट संपादित केल्यानंतर इथे थोडंसं जबाबदारी घेऊन खेळावं लागेल आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजाला. परंतु कुणाल नाईक ज्यानं मात्र चांगली सुरुवात केली आणि त्याच्या साथीला मात्र येतोय तो धनंजय पाटील. कसरखंड टीमचं आणखीन एक मोठं नाव आणि बऱ्याचशा मैदानावर मात्र सातत्यपूर्ण मात्र कामगिरी करणारा हा फलंदाज आहे आणि आज मात्र एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना त्याच्यावर सुद्धा तीच जबाबदारी असेल. अजूनही स्कोअर पाहिला तर खूप चांगला आहे. 2 गडी जरूर गमावलेत, परंतु जबाबदारीनं पुढे न्यावं लागेल. यावेळेस मात्र आल्या चांगला फटका, परंतु स्ट्रेट टू द कव्हर्स फिल्डर आणि अफलातून झेल मात्र त्या ठिकाणी टिपलाय आणि इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो. थोडेसे धाबे आता मात्र दणाणले असतील. कसरखंड टीमचा पाहायला गेला तर एक धडाकेबाज फलंदाज धनंजय पाटील याला खातही उडू न देता 0 या धावसंख्येवर मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. तर सुरेख कव्हर ड्राईव्ह होता धनंजय पाटीलचा, परंतु त्याला पाहायला गेलं तर कव्हरच्या डोक्यावरून चढवायचं होतं. चांगला झेल त्या ठिकाणी महेश जाधवच्या माध्यमातून मात्र टिपला गेला आणि एक फार महत्वपूर्ण सफलता. मी तर म्हणेन पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जरूर धावा आल्या होत्या, परंतु वाघेश्वर हरिग्राम संघ सुद्धा मागे पाहायला गेलं तर वळून न पाहता आता पुढे जे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मात्र चांगला प्रयत्न करतो आणि झटपट आता 3 विकेट मात्र त्यांनी घेतल्यात आणि या मॅचमध्ये मात्र कमबॅक करण्याचे संकेत सुद्धा दिलेत. आता कुणाल नाईकच्या साथीला येतोय अतुल नाईक, परंतु कुणाल नाईक अजूनही आहे मैदानावर. त्याच्यावर आता मात्र वेगळीच रिस्पॉन्सिबिलिटी येऊन पडले. ओव्हर द विकेटनं हा चेंडू ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरून पंच व्हाईट बॉलचा इशारा देत असताना सँडी पालकर सर, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय द लेजंड क्रिकेटर द्वारकानाथ चोरगे फ्रॉम बेलवली. 2 प्रतियश पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अनु भोईर पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालं नाही
आणि अगदी पाहायला गेलं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर त्या उंचीचाच मात्र बिलकुल अंदाज आला नव्हता अतुल नाईकला आणि त्याचमुळे मात्र शरीरभेदी गोलंदाजी, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र निर्धाव निघतोय. कौतुक करेन मी अनु भोईरचं, कारण पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर मात्र कोणत्याच गोलंदाजाला सोपं नसतं पुढचं षटक कंप्लीट करणं. यावेळचा हा फटका कव्हरच्या वरतून खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा, कव्हरला मात्र येतोय लॉंग ऑफचा फिल्डर, तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता दुसरी धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावांचं योगदान मात्र मिळतंय आणि या 2 धावांच्या बरोबरीनं कसरखंड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. शेठ गाजताई अलिबागच्या नगरा निवडून येऊन दे आमदार होणे औंदाच्या वर्षा. ओय तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग मुरुडच्या नगरात निवडून येऊन दे आमदार होऊन दे औंदाच्या वर्षात ग औंदाच्या वर्षात. गय तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग मुरुडच्या नगरात. थँक्यू डीजे नितीन. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कसरगंज संघ कुणाल नाईकने मात्र 8 बॉलमध्ये 18 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि आता मात्र त्याच्या साथीला अतुल नाईक आहे जो 2 चेंडूंमध्ये 2 धावा केल्यात. आमदार चषक 2022 कौदेवी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय मान्य शिवसेना प्रमुखांना वंदन करून आज महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे. त्याच्या निमित्ताने बिंदास ठोंबरे आणि त्यांच्या सहकार्याने हे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष, बैलगाड्या पण धावतात आणि दादागिरी पण तशीच करतात, रायगडची दादागिरी दाखव. आमचे सहकारी रामदासजी शेवाले, प्रथमेश सोमान, रामदास पाटील, बबन केनी, शेट्टे, या गावात ज्या स्पर्धा चालू आहेत त्या गावचे सरपंच सन्माननीय आणि व्यासपीठावर असणारे प्रजापती आहेत. आमच्या सर्वांचीच नावं घेत नाही, या भागातील सगळे प्रमुख पदाधिकारी बांधवांनो, मला फार महत्त्वाच्या कामासाठी कर्जतला पोचायचं आहे 2च्या आत, म्हणून मी 11 वाजता इथे हजर झालो होतो. मी आमदार दलवी साहेबांची माफी मागून आपल्याला शुभेच्छा देऊन जाणार आहे. मॅच सुरू करताना अध्यक्षांनी टॉस उडवला, छाकडा धावतो तसा टॉस धावून गेला, पण तो हरिक्रमकडे झाला, तो लांब नाही गेला, जवळच आला. टॉस बघितला नसेल तर तुम्ही बघा, परत दाखवायला सांगा. असा धावत धावत पुढे गेला आणि हरिक्रमाच्या बाजूने जो टॉसचं हे झालेला आहे आणि मॅच सुंदर चालू आहे. मी मध्येच आपल्याला डिस्टर्ब करतो असं मला वाटतो, तर मी जास्त न बोलता त्यांच्या आयोजकांना सर्वांना शुभेच्छा देतो. राजकारण आणि क्रिकेट एकच आहे. कोणाच्या हातात कधी येतो दांडू, कोणाच्या हातात कधी येतो झिरो. जसं रात्र होतं तसा दिवस होतो, उगवतो. अशा पद्धतीने आहे. कोण हरेल कोण जिंकेल
पण जे सर्व खेळाडू खेळतात, जेवढे आयोजक आहेत, अंपायर आहेत आणि त्यांना साथ देणारे सगळे प्रेक्षक, यांना सर्वांना नमस्कार करतो ना. आपल्यातून थोडंसं मी महत्त्वाचं काम असल्यामुळे मी जात आहे. मी परत उद्या किंवा परवा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. सन्माननीय बबनदादा पाटील साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्यांना मात्र काही अपरिहार्य कारणामुळे मात्र या स्पर्धेमधून रजा घेतात. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार मानतोय की आपण बोलायचा. तर थँक्यू दीपक पाटील सर. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं वेलात वेल काढून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ते अर्थातच रायगड जिल्हा शिवसेनाचे प्रमुख सल्लागार आणि रायगडचा ढाण्या वाघ अर्थातच बबनदादा पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो. त्यांना सन्मानित करण्यासाठी वाकडी ग्रामपंचायतीचे तंटामुक्त अध्यक्ष बाई नंदुशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. तर इथे समोर मान्यवरांना विनंती, स्वागत कक्षामध्ये यावं. अमोल एक्वागार्डचे ओनर अर्थातच वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे रायगड जिल्ह्यातील ढाण्या वाघ अर्थातच शिवसेनेची मुलुक मैदानी तोप शिवसेना प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर इथे खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान केला जाईल. मायची उबदार शाल या स्पर्धेची आठवण आमदार चषकाचं हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर रामदासजी पाटील साहेब यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी तर वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बालूशेठ पवार यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते शिवसेनेचे रामदासजी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. विद्यमान सरपंच बालूशेठ पवार यांच्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते इथे रामदासजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. भगवी शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर थँक्यू डीजे. तर रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख सल्लागार अर्थातच बबनदादा पाटील साहेबांच्या वाहन गाडीला विनंती करतो की आपण यावं आतमध्ये. तर थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद. परंतु इथे आमचे खऱ्या अर्थानं सर्वांचे लाडके पंढरीनाथ शेठ फडके मात्र थांबतीलच, कारण आमदार साहेब देखील इथे थोड्याच वेळा त्यांचं देखील आगमन होईल. आणि नक्कीच हे खऱ्या अर्थानं असतं मित्राचं बंधुत्वाचं प्रेम, आणि बंधुत्वाचं प्रेम खऱ्या अर्थानं तुम्हाला इथे पाहायला मिळते. याच दरम्यान सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर वाकडीचे गजानन शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. गजानन शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. येस दीपक सर. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 54 धावा, 54 रन्स. परंतु मागच्या 2 षटकांमध्ये मात्र कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तो वाघेश्वर हरिग्राम टीमनं. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 33 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये 21 आल्यात. त्यामुळे थोडासा कंट्रोल पाहायला मिळालाय. तो सन्माननीय बाळारामजी पाटील साहेब घोट यांचं या ठिकाणी या क्रीडांगणावर आगमन होतोय. त्याचप्रमाणे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गजानन शेठ पाटील साहेबांचं सुद्धा या मंचावर आगमन झालंय. दोनही मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा, 54 रन्स 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक असेल 5वं आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर येतोय तो अनु भोईर, ज्यानं 3रं षटक टाकलं होतं आणि आपल्या धावसंख्येला मात्र
कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये केला होता, कारण 10 धावा देताना तब्बल 2 फलंदाजांना बाद केलं होतं. आणि त्यानंतरचं टाकलेलं षटक विशाल भोपीचं, ज्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 11 धावा. त्यामुळं इथे जर विचार केला तर मागच्या 2 ओव्हर्समध्ये छान गोलंदाजी केले ती वागेश्वर हरिग्राम संघानं. आणि जो वारू उधळला होता श्री घोडीदेव क्रिकेट संघ कसळखंड टीमचा, त्या वारूला मात्र लगाम घालण्याचं काम मात्र या दोनही गोलंदाजांना केलंय. पण पहिले आघाडीचे दोनही स्टार गोलंदाज महेश जाधव आणि धनंजय भोपी मात्र थोडेसे अपयशी ठरले होते. जास्त धाबा त्यांच्या अगेन्स्ट मात्र कुठल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र कंट्रोल पाहायला मिळाला. आता मात्र 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अनुभवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजूनही जी आज आहे कुणाल नाईक मैदानावर आहे. कुणाल चढी हा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये चांगलं आक्रमण चढवलं होतं, परंतु लॉंगॉनला मात्र चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अफलातून मित्र म्हणेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नजारा. आणि बॉल असं वाटत होतं कदाचित कुणाल नाईकला सुद्धा की सरळ बाउंड्री जाते की काय, परंतु त्याच वेळेला मात्र सोपान वेगानं त्या ठिकाणी आला आणि आपल्या टीमला मात्र जरूर त्या ठिकाणी 2 धाबा वाचवल्यात. या 2 धाबांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या आकड्यावर. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी अलिबाग चरीचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. शॉर्ट फाईन लेगला मात्र इथे चांगली फिल्डिंग झाली होती, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो कुणालच्या माध्यमातून, परंतु त्याचा साथी सहकारी मात्र बाद होईल. तो गुड्डू मतेला मात्र मैदान सोडावं लागणार आहे, परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची याच उद्देशानं मात्र इथे आपल्या साथी सहकार्याचा बळी मात्र दिलाय तो गुड्डूनं. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. कोण हे बादल? आमचा पंढरी शेठचा बादल. बैल बादल, आमचा पंढरी शेठचा बादल. तर नवीन फलंदाज येतोय प्रफुल्ल मते. कुणालसाठी हा बॉल समोरच्या दिशेला, लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर रेट कुणालच्या बॅट मधून निघालाय हा सरळ रेषेमध्ये जाणारा खणखणीत असा षटकार. युग पुरुषांची, महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 14 बॉल मध्ये 33 धावांची विस्फोटक इनिंग साकारले आतापर्यंत कुणाल नाईक या फलंदाजांना सलामीला येत असताना, आणि महत्वपूर्ण योगदान दिले आपल्या टीमसाठी. लढतोय शेवटपर्यंत मात्र. अनुभवीरच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार चढवला जातोय. चांगला चेंडू होता इथे, मात्र 3 स्टंप्स दाखवले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो अनु या गोलंदाजाना. आणि महत्वपूर्ण सफलता, 33 धावांची खेळी मात्र संपुष्टात आणली जाते. चांगली इनिंग मात्र साकारली. 15 बॉल 33 धावा, विस्फोटक इनिंग साकारणारा सलामीवीर कुणाल नाईकच्या खेळीचा अंत. तर याच्यानंतर महत्वाची अनाउन्समेंट असेल बघा. याच्यानंतर होणारी दुसरी लढत श्री भैरवदेव 11 रिडगर विरुद्ध गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली. दोन्ही कॅप्टन्सला आम्ही विनंती करतो की हे षटक समाप्त होण्या अगोदर आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे आपल्याला विनंती असेल, कारण जेव्हा इनिंग समाप्त होईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत टॉस बॉक्समध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर तुमची बाईट घेऊ, याची नोंद घ्यायची आहे. जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. तर विकेटचं पतन झालंय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 63 धावा, 63 रन्स असं वाटत होतं सुरुवातीला. जो आक्रमकपणा पाहायला मिळाला होता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, 70+ धावसंख्या जाईल की काय, परंतु अजूनही चान्स आहे. एखादा मोठा फटका आला तरी धावसंख्या मात्र 70च्या आसपास जाऊ शकेल, आणि तोच प्रयत्न आता मात्र करावा लागेल. प्रफुल्ल मते आणि 8व्या क्रमांकावर दाखल झालेला किरण पाटील. किरणसाठी पहिलाच बॉल, यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे खेळलाय आणि सरळ जातोय. सोपानच्या हातामध्ये आल्या पावली माघारी परतावं लागेल किरण पाटील या फलंदाजाला. पहिलाच बॉलवर मात्र बहुमूल्य विकेट आपली गमावतोय. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ बाकी. पनवेलच्या या शहराला, शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन
थँक्यू. 63 धावा, 63 रन्स कंट्रोल, स्कोर मात्र रिस्ट्रिक्ट केलाय तर वाघेश्वर हरिग्राम टीमनं. यावेळेस मात्र हा फटका इथे मात्र टॉपेज आहे, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, कोणती चुकी नाहीये. शेवटच्या दोनही चेंडूंवर मात्र 2 विकेट 3 विकेट मात्र सलग पाहायला मिळतात आणि विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा मात्र केलाय तो अनु भोईर या गोलंदाजानं. अफलातून बॉलिंग परफॉर्मन्स बाय अनु भोईर आणि या संपूर्ण पाहायला गेलं तर 2 षटकांमध्ये अनु भोईरनं तब्बल 5 विकेट्स ऑल हा कारनामा मात्र पहिल्याच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 5 विकेट घेण्याचा बहुमान केलाय तो अनु भोईरनं आणि सुसाट वेगानं जाणारी धावसंख्या कसळकंची मात्र रोखली जाते. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या इनिंगच्या खेळानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष मात्र दुसऱ्या सत्रामध्ये उभं ठेवलंय ते वाघेश्वर हरिग्राम या संघाच्या समोर. थँक्यू सर. इथे टॉस करूया. सेकंड लढत तुम्हाला पाहायला मिळेल. याच विभागातील 2 संघ अर्थातच दादा सरकार खजिनदार वजनदार खजिनदार राजेश शेठ काथारा यांचा संघ नेवाली आणि दुसरा कॅप्टन देखील वजनदार रिडगर संघाचे अर्थातच विलास यांचा संघ रिडगर हा तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो शिवसेना महानगर प्रमुख अर्थातच भीमा कॉम्प्लेक्स अध्यक्ष आणि शिवसेनेचे अजून एक दमदार नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाची देणगी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली ती रामदासजी शेवाले साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या मॅचचं नाणेफेकीचं कौल करावं. त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके दादा सरकार किंगमेकर सरकार आणि बादल आणि वजीर म्हटल्यानंतर शेतकरी राजा जसा बैलाचा मित्र असतो आणि सातत्याने शर्यतीसाठी सशर्त प्रयत्न चालू केले आणि अगदी लढा दिला आणि शर्यती मात्र चालू झाल्या. तर टॉस होईल दोन्ही संघांच्या माध्यमातून मान्यवरांच्या शुभ हस्ते. इट इज अ टेल्स. नाणेफेकीचा कौल जिंकलाय राजेश शेठ कातारा. राजेश शेठ कातारा टॉस जिंकलाय. प्रथम काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षक घेऊ. आज खऱ्या अर्थानं भाग्याचा दिवस. नेहमी दादा सरकार अगदी कंपनी एकत्र मिळत असते परंतु आज वजनदार खजिनदार आणि किंगमेकर सरकार एकत्र आहेत. काय सांगशील या स्पर्धेच्या निमित्त भेट झाली, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आम्ही जरूर एकत्र आहेत. माझे वडीलच आहेत. आज तिथं उभं राहायला पण मला जरा वेगळं फील होतं आहे परंतु मॅचच्या दरम्यान एकत्र येण्याची संधी झाली. फ्रेंड मी तुझा आभार मानतो आणि वाकडी गावामध्ये प्रथमच एवढा मोठा आयोजक आणि सुशब्द आयोजक इथे तुम्ही ठेवलेला आहे. तुमचंही हार्दिक स्वागत. थँक्यू राजेश कातारा. त्याच्यानंतर रिडगर संघाच्या कॅप्टनकडे जाऊया. टॉस आपण गमावला तर आपल्या वाट्याला बॅटिंग इथे आलीत. प्रथम काय सांगाल नेवाली संघासमोर तुम्ही ही मॅच खेळताय? नेवाली संघसुद्धा बलकट संघ आहे आमच्यासमोर. तरी बघूया, खेळ आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू. मागच्या 3 वर्षाचा तुम्ही विचार केला तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी घेऊन गेला होता घरी आणि यंदा देखील त्या 4 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रवेश या स्पर्धेमध्ये. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आहे. आणि हा ग्राउंड आमच्यासाठी लकी आहे. 2 वर्षापूर्वी ह्या ग्राउंडवर आम्ही चतुर्थ क्रमांक पटकावला होता. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, शेठ कधी मॅचला जास्त जात नाही, तुम्ही शर्यती बोला लगेच हजर होणार शेठ आणि त्यांच्याच या प्रयत्नामुळे अथांग प्रयत्नामुळे शर्यती चालू झाल्या. आज शेठ समवेत रामदास शेवाले समवेत तुम्हाला हा योग आला, काय सांगशील? खरंच भाग्याचा दिवस समजायचा आमच्यासाठी हा. कारण यांच्यासारखी माणसांसोबत आम्हाला राहायला बोलले तर कठीणच आहे आणि भेटू शकत पण नाही आम्ही यांच्यासोबत कधी. तर थँक्यू. नक्कीच हे होतं खऱ्या अर्थानं आज भाग्याचा दिवस की महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे दमदार अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके साहेब त्यांच्या समवेत रामदासजी शेवाले साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला झाला. इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये न्यूज येईल. सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गौरी स्पोर्ट्स नेवाली वर्सेस भैरवदेवी 11 रिडगर. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो रिडगर नेवाली क्रिकेट संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते अर्थातच रिडगर क्रिकेट संघाला. तत्पूर्वी जाऊया पहिल्या मॅचच्या लढतीमध्ये जिथे सेकंड इनिंग स्टार्ट होईल. हरिग्राम क्रिकेट संघाला या धाबा बनवायच्या आहेत आणि कसलगंज क्रिकेट संघाला या धाबा वाचवायच्या आहेत. धाबा कशा वाचतील की धाबा बनवल्या जातील याचं धावतं बनून जाऊया रिवाल मात्रेसर यांच्याकडे. परंतु तत्पूर्वी डीजे नितीन. गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा
थँक्यू सो मच. निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, शिवकल्याण राजा जाणता राजा, शिवछत्रपती राजे अर्थातच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांना मानाचा मुद्रा आणि आपले सर्वांचे मराठी माणसाचे आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाचे प्रणेते, कार्यसम्राट, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून मी रवींद्र म्हात्रे ओवले तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय मैदानावर. तर नक्कीच रिव्हॉल्व सर थोड्याच वेळात आता आमदार साहेबांचं देखील आगमन होईल. मग आपण सर्व मान्यवरांचा, ग्रामस्थांचा, सर्वांचा सन्मान एकरित्या करूया. तत्पूर्वी इथे या स्पर्धेसाठी पनवेल काँग्रेस चिटणीस अर्थात बबन शनिवार केनी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2100 रुपयाची देणगी आम्हाला देण्यात आली. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. मान्यवरांचं खूप खूप आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये रिव्हॉल्व सर यांच्याकडे. थँक्यू प्रवीण. स्वच्छ जल, स्वच्छ वायू आणि स्वच्छ मृदा हा एक चांगला संदेश झाडे लावा झाडे जगवा घेऊन या तमाम क्रीडारसिंगांना अर्थातच गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आयोजित स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2022 हे सुंदर भगवमय वातावरणामध्ये ही खेळली जाणारी एक रंगतदार स्पर्धा, हीची देह हीची डोला, क्रिकेटचा हा रंगतदार सोहळा. पहिला बॉल समाप्त, गोलंदाज मॅच सुरू आहे. हरिग्राम विपक्ष श्री घोडील देव कसळखंड. दुसरा बॉल फुल टॉस, इथे मात्र भिरकावून दिलाय आणि सेकंड इनिंग मधला हा पहिला चौकार डीप बॅकवर्ड स्वेडला इथे मात्र पाहायला मिळतोय. जय शिवराय. कपाली केशरी गंध, शिवबा तुझा मला छंद, मुखाने एकमेव बोला जगदंब जगदंब. सुंदर संगीत पहा. भगवमय वातावरणामध्ये भगवे झेंडे अभिमानाने मानाने डोळवत असताना या क्रीडानगरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर रंगणारी स्पर्धा. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये झेल, पहिली विकेट, किरण टिपला झेल आणि समाप्त झालाय सचिन या खेळाडूचा खेळ. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं, मी येतोय. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी, गाव सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी, गाव सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते. तर थँक्यू. याच दरम्यान सन्माननीय अतिथी मित्रांनो, ज्यांना खऱ्या अर्थानं तिथे समोर वाहने पार्क, त्यांना विनंती करतो की आपण गाड्या काढायच्या आहेत. तर खऱ्या अर्थानं मान्यवरांचं इथे शुभागमन होत असताना मित्रांनो, त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर तथा महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ अध्यक्ष नामदेव शेठ फडके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो, जर विचार केला तुम्ही, दिल्लीमध्ये जाऊन त्यांना भारत गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या शुभ हस्ते देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. ते तुम्हा सर्वांचे लाडके अर्थातच महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ संस्थापक अध्यक्ष नामदेवजी फडके साहेब, नामदेव शेठ फडके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत बबन शेठ फडके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. नरेंद्र भोपी साहेब हरिग्राम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. सुधीरजी फडके साहेब आणि त्यांच्या समवेत गजानन पाटील साहेब या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. अगदी कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद करणारे हे साईप्रीतचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा आमदार चषक 2022 गावदेवी क्रिकेट संघ, गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. एक गडीबाद आणि 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. श्री घोडील देव कसळखंड संघाच्या विरोधात हरिग्राम 11 हरिग्राम. आणि हा मात्र जोरदार लाऊड ऑफ फील, कोणत्याही प्रकारचा पंचांचा निर्णय येत नाही. अर्थात डॉट बॉलची समाप्ती, पहिला षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र हरिग्राम संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडीबाद 9 धावा. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा ज्याने आपली स्क्रीन ऑन केली आहे
आपला स्मार्ट मोबाईल ऑन केला असेल त्यांच्या माहितीसाठी आपण सांगूया आजच्या दिवसातला हा पहिला सामना. खरं तर आज पहिला हॅलो. दिवस. थँक्यू रिव्हॉल्व सर. ती 37-44 शिकवण्याची इको आहे ना, त्यांना विनंती करतो प्लीज आपण तिथून साईडला काढा, नाहीतर मग वेगळ्या दृष्टिकोनातून गाडी साईडला केली जाईल याची नोंद घ्या प्लीज. कोणाची असेल त्यांना विनंती असेल ती साईडला काढा. थोड्याच वेळा साहेबांचं इथे आगमन होईल, तर आपल्याला विनंती असेल ती समोरची इको आहे बघा 37-44 ती कृपया करून साईडला घ्या. नक्कीच सूचनेचं पालन करायचं आहे. मी सर्व क्रिकेट जे रसिक खेळाडू आहेत त्याचबरोबर मान्यवर कदाचित इथे उपस्थित असतील, ज्यांच्या ज्या गाड्या आहेत कृपया ज्या अगदी आपण जो येण्यासाठी मार्ग जो आहे तो मोकळा करायचा आहे. पाहुण्यांचं आगमन म्हणजेच खरं तर आदरणीय सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठजी दळवी साहेबांचं इथे काही क्षणातच शुभागमन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल की कृपया आपण वाहनं आपल्या मधोमध पार्क करायची नाही. एक मोठी आणि महत्त्वाची सूचना. जाऊया मैदानाच्या दिशेनं. मॅच सुरू आहे. मी म्हटलं की 9 धावा पहिल्या षटकात आल्यात, एक गडी मात्र बाद झालाय आणि 64 धावांचं आव्हान आहे. आणि तर ह्या मैदानाचा विषय आपण जर मैदानाचा विचार देखील केला सोमनाथ, तर या मैदानावर 100 देखील धावा या होताना पाहिल्यात मागच्या वर्षीमध्ये. तर हा मैदान काहीही करू शकेल. 6 चेंडूमध्ये 30-21 अशा धावा देखील पूर्ण केल्यात आणि तेच म्हटलं. आणि इथे मात्र पाहायला मिळतोय सरळ वाईडिश डीप मिड विकेटला अगदी गुडगा जमिनीला या खेळपट्टीवर टेकून ठोकलाय खणखणीत आमदार चषकातला ब्रँडेड सिक्सर. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक, होत ठाण्याचा ठाण्या वाज आमचा नंदिके साहेब, होत ठाण्याचा ठाण्या वाज आमचा. सुंदर सुंदर संगीत आमचे नितीन पाटील DJ ढुंद्रे यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. आनंदजी दिघे साहेबांना देखील खरं तर स्मृतीला उजाला दिला या गीतानं. साहेब तुमच्याच मुलेच मराठी माणूस उभा आहे. हा मात्र दुसरा बॅक टू बॅक सेम कॉपी बुक स्टाईल हा खणखणीत आमदार चषकातला आणखी एक षटकार. जय शिवराय. पहा दुसऱ्या षटकात धावसंख्या धावफलकावर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आणि नितीननं जे डीजे माध्यमातून संगीत आपण ऐकलं असाल की जो वंशाचा दिवा लाभला, अर्थातच राजमाता जिजाऊ मातेंच्या उरी जन्माला आलेले बाल शिवराय. आणि त्या 19 फेब्रुवारी अगदी जवळ आली आहे तारीख. शिवजयंती आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात ही साजरी करायची आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज. हा चेंडू मात्र डॉट फेकतोय. गोलंदाज पाहायला मिळेल कसळकण संघाचा गोलंदाज प्रफुल्ल मते. आणि प्रफुल्लनं पहा पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ज्या पद्धतीनं त्याच्यावर आले, फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फलंदाज सोपान माद्रे. तिसरा चेंडू डॉट फेकलाय प्रफुल्लनं. हा सोपाननं मात्र त्यानंतर अजूनही थांबायला तयार नाही. सोपाननं आपल्या या फलंदाजीतून ठोकलाय तिसरा या षटकातला षटकार. थँक्यू. तर स्वीप गाडी आहे बघा 43-98 जी कोणाची असेल त्यांना देखील विनंती करतो की आपण ती साईडला घ्या. स्वीप गाडी आहे बघा 43-98 46-98 जी कोणाची असेल त्यांनी साईडला घ्या प्लीज ही गाडी. आणि मान्यवरांचीच आहे नक्की, आमच्या जातील ते थोड्याच वेळात. परंतु इथे बघा संपूर्ण या स्पर्धेमध्ये 6 दिवस सर्व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक मॅचला एकच मॅच नाही बघा जेवढ्या मॅचेस होतील 6 दिवसामध्ये त्या सर्व मॅचेससाठी ज्याने आम्हाला ही सायकल प्रस्तुत केली गेली ते शिवांश ट्रान्सपोर्टरचे ओनर अर्थातच अभिषेक दुबे सरांच्या वतीनं खऱ्या अर्थानं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. थँक्यू प्रवीण. आणि हा मात्र या षटकातला 4था षटकार येतोय आणि हे फलंदाज सोपान मात्र इथे आग ओकताना. आणि प्रवीण तू म्हटलंस की ज्या पद्धतीनं विकेट हॅट्रिक षटकार लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये आणि या मॅचमध्ये अनु भोईर जो आहे तो गोलंदाजीच्या भूमिकेत विकेट हॅट्रिकचा 500 रुपयाचा मानकरी ठरलाय अभिषेकजी दुबे यांचा. आणि षटकार हॅट्रिक अर्थातच लगातार 3 षटकारांच्या अगदी उंबरट्यावर असणारा हा फलंदाज सोपान म्हात्रे.
या षटकात 4 षटकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 33 या आकड्यावर. हा आत्ता चांगला चेंडू होता. अगदी सन्मानपूर्वक खेळाय. चेंडू जातोय स्ली लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक थोडा या ठिकाणी चाच पडत असताना मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेने षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 1 गडी बाद 35 म्हणजेच करायचे आहेत 64 धावा. उर्वरित 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा नक्कीच या स्पर्धेची चर्चा संपूर्ण या अगदी मी म्हणेन विभागामध्ये होईल. या विभागात नव्हे तर रायगडभर होईल, कारण अशी ही स्पर्धा बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटला सुरुवात झाली आहे मित्रांनो. पहा, ओमिक्रॉन हा विषाणू आला त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटवर बंदी आली आहे. परंतु मी कौतुक करेन या गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाचं, ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेला सुरुवात होते आजच्या दिवसापासून. आमदार चषक 2022 हे अतिशय दमदार आयोजन पाहायला मिळतोय आणि खास करून मी सर्व आयोजकांचं कौतुक करेन की आजच्या या खरं तर अगदी ही शृंखला जर बघितली तर अगदी श्रीमंत शृंखला पाहायला मिळते. प्रयाग बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर अर्थातच प्रदीपजी भोपी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रयाग बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सन्माननीय प्रदीपजी भोपी साहेब सातत्याने दरवर्षी स्पर्धेला भेट देत असतात, परंतु यावेळीच देखील ते उपस्थित झालेत. आणि पंढरनाथ शेठ फडके साहेबांबद्दल काय सांगायचं झालं तर सातत्याने ते देखील नेहमी या स्पर्धेसाठी आवर्जून भेट देत असतात. रामदासजी शेवाले साहेब असतील, त्यांच्या समेत सन्माननीय अतिथी नामदेव शेठ फडके साहेब, तमाम जमलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. येस, बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज प्रसाद नाईक. चेंडू मात्र जास्तीत जास्त सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. खराब प्रदर्शन होता हा मात्र फटका खेळण्याचा आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करतोय गोलंदाज प्रसाद आणि प्रसादला मिळते पहिली सफलता. शिव जयंती ही आल्यावर, शिव जयंती ही आल्यावर भगव वादळ आल्यासारखं वाटतंय. शिव जयंती ही आल्यावर भगव वादळ आल्यासारखं वाटतंय. शिव जयंती ही आल्यावर भगव वादळ आल्यासारखं वाटतंय. थँक्यू. आपण पाहिला असेल शुभमचा फटका कशा पद्धतीनं फसला. जास्तीत जास्त पदतळीचा वापर केला आणि फुटवर तुम्ही जास्त प्रमाणात वापरल्यानंतर चेंडूवर नजर देखील तेवढीच चांगली असावी लागते. ज्यावेळी नजर चुकली जाते त्यावेळी मग तुम्हाला या ठिकाणी ज्या पद्धतीनं शुभम बाद झाला त्रिफलाचीत आणि त्या स्क्रीनवर आपण देखील पाहिला असाल. स्क्रीनवर अजून एकदा संदेश शेळकेच्या माध्यमातून पहा. स्क्रीनवर अतिशय चांगल्या पद्धतीनं दृश्य पाहायला मिळतोय आणि शुभम कशा पद्धतीनं बाद झाला हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. बॅक टू क्रिकेट. सेकंड बॉल घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद नाईक. प्रसाद टू बॅट्समन. समोर विशाल भोपी. पहिल्यांदाच चेंडूचा समाचार घेईल. शॉट अँड पुल. अतिशय चांगला फटका पहा. मनगटीत ताकद होती या फटक्यामध्ये आणि सरळ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी आणखी एक लाजवाब सिक्सर. चेंडू असतील 16 आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. हा चेंडू यस लेग स्टंपवरून गेलाय. पंचांचा इशारा. सँडी पालकर इशारा करतात की हा आहे वाईड. स्क्वेअर अतिरिक्त अवांतर स्वरूपात मात्र 1 धाव मिळाल्यानंतर समीकरण अगदी आता मात्र आपण हरिग्राम संघाचा विचार केला, ज्या संघानं गोलंदाजी केली होती आणि त्या संघासमोर आता उत्तरार्धामध्ये 16 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. हा चेंडू इथे मात्र मिस टायमिंग आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक उलट दिशेने. कठीण झेल होता. 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावलेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेनं एकूण धावसंख्या 3रा षटक सुरू असताना जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावर. समीकरण अगदी समीप आलंय, निकट आलंय. 15 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण गुणतालिकेवर आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ फ्रॉम वाजे यांच्या माध्यमातून. सोपानच्या फलंदाजीचा विचार केला तर 31 धावांवर खेळतोय सोपान. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय परंतु चांगला झेल टिपलाय देते क्षेत्ररक्षक दिनेशनं आणि आणखी एक हदरा. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला.
लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर थँक्यू. मराठी चित्रपटातलं पांडू या चित्रपटातलं हे संगीत अतिशय सुंदर संगीत आणि मराठी सिनेमा सृष्टीमध्ये गाजणारं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. जाऊया मैदानात जिथे मात्र नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. इनेट नंबर 5 5व्या क्रमांकावर मधल्या फळीत येतोय रोहित घरात. रोहित घरात हरिग्राम संघाचा हा फलंदाज 5व्या क्रमांकावर. तर कौतुक करेन मी ज्या फलंदाजानं 8 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 31 धावा ठोकल्यात तो फलंदाज सोपान म्हात्रे, ज्याच्या फलंदाजीत 4 षटकार पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल, फुल सक्सेसफुल अँड आउट ऑफ पार्क. अगदी स्वप्न नोकरीकडे हा चेंडू रवाना झालाय. एक ब्रँडेड सिक्सर. थँक्यू. रिवॉल्व मात्रे सर, आपण जर पाहिलात मागच्या काही वर्षामध्ये मंदाबाई आली ती झाली फेमस, शांताबाई आली ती झाली फेमस, आता ही आली पुष्पा. काय सांगाल? नक्कीच पुष्पा हे चित्रपट. सुषमा. आता सुषमा. नक्कीच पुष्पा गीते हे देखील चित्रपट फार मोठं गाजते आणि चर्चा आहे त्या संगीताची. 9 चेंडू आणि 37 धावांवर सोपान. फुल टॉस बॉल फेकल्यानंतर पुरेपूर फायदा घेतो. यास योग्य चेंडूला योग्य सन्मान ही ओळख असते चांगल्या खेळाडूची आणि ते सोपाननं करून दाखवलंय. फुल टॉस बॉल आला पण लगेच डीप स्क्वेअर लेगला अगदी उत्तुंग षटकार मारला आणि त्यानंतर चांगल्या चेंडूला चांगला सन्मान हे मात्र चित्र पाहायला मिळालं. आणि धावसंख्या धावफलकावर 50+ 51 धावा. 51 धावा झाल्यानंतर समीकरण उर्वरित येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता फक्त 13 धावांची आवश्यकता. तर सँट्रो आहे बघा 4999. जी कोणाची असेल त्यांना विनंती करतो ती आपण थोडी साईडला पार्क करा. वाहतुकीसाठी तिथे देखील कोंडी होते. आणि याच दरम्यान सन्माननीय श्री दत्तमाऊली मंडप डेकोरेटरचे ओनर दत्ताभाई भोपी हरिभक्त परायण यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. संपूर्ण मैदानाचा तुम्ही विचार केलात तर संपूर्ण या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला आवर्जून मेहनत केली ते म्हणजेच अर्थातच आम्हाला या स्पर्धेसाठी योग्य सहयोग दिला ते सचिनजी दिसले साहेब खानाव आणि त्यांच्या समवेत नानाशेठ पाटील वाकडी यांनी दमदार योगदान दिलं. त्याच्यानंतर ग्रामस्थ मंडळ वाकडी या सर्वांचं आम्ही खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो. प्रथम तर इथे मैदानच नव्हतं, त्याच्यानंतर जी स्पर्धा झाली ग्रामस्थ मंडळ, त्याच्यानंतर बालूशेठ मात्रे, उमेश पवार, गावदेवी क्रिकेट चॅम्पियन क्रिकेट संघानं हा मैदान सुसज्ज केलं आणि त्याच्यानंतर या मैदानाला वेगळा आकार दिलं. बिंदासबाई ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवली आणि जे अजून तुम्हाला खेळाडूंसाठी एक सुशोभीकरण मैदान हवं होतं ते अर्थातच आम्हाला सचिन शेठ दिसले खानाव आणि नानाशेठ पाटील यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करून दिलं. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि त्याच्यानंतर चेंडू देखील आम्हाला पुरस्कृत केले गेले. विनोद भोपी आणि नानाशेठ पाटील यांच्या माध्यमातून चेंडू या स्पर्धेसाठी संपूर्ण आम्हाला पुरस्कृत करून गेले. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. नक्कीच प्रवीण, कौतुक करणे अगदी मी म्हणेन कौतुकाची सुमणे उधळणे या आयोजकांवर अगदी गरजेचं आहे. कारण त्यांनी केलाय अट्टास मेहनत की आपली स्पर्धा यशस्वी व्हावी. आपण एक नाव घेतला श्री रुपेश शेठ ठोंबरे, अर्थातच ज्यांचं नाव आहे बिंदास्त म्हणजे दिलदार, बिंदास्तपणे जगणारे आणि म्हणून तर त्यांना बिंदास्त म्हटलं जातं. शिवसेना शहर प्रमुख म्हणून त्यांची एक ओळख आहे. ते देखील या स्पर्धेसाठी फार मोठे योगदान देत आहेत. आमचे रवी पाटील यांचे खरं तर त्यांचे खंदे समर्थक आहेत, त्यांचे पाठीराखे आहेत. मानगरचे जरी असले तरी या ज्या स्पर्धेला ते योगदान देत आहेत त्यांचं देखील मी कौतुक करतोय. बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. समीकरण अगदी सोपं झालं आहे. मी सुरुवातीलाच मायक्रोफोन हातामध्ये घेतल्यानंतर म्हटलं की हे मैदान आहे खरं तर हे धावसंख्येचा पाऊस पाडणारं मैदान आहे. त्यामुळे तुम्हाला 64-63 धावा या कधीच मी म्हणेन कदाचित डिपेंड्स करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. चेंडू 12 चेंडू 13 धावांची आवश्यकताना दौडकानात चोरगी पंचांच्या भूमिकेत आमच्याकडे वळलेत. अर्थातच वाईड बॉलचा इशारा करतात आणि हे एक अवांतर धाव वाढते. आता समांतर स्वरूपात समीकरण पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 धावा. 12-12 हा आकडा मात्र आता गुणतालिकेवर पाहायला मिळतोय. संदेश शेळके यांच्या साईप्रीत स्क्रीनवर देखील आपल्याला पाहायला मिळते. बरेच लाईव्ह प्रेक्षेपित या आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आपण कौतुक करूया, स्वागत करूया.
12-12 किंग स्पर्धा देखील आपण पाहिलेत, परंतु हा समीकरण पुन्हा एकदा बदललं. वाईड बॉल एका मागून एक, दुसरा बॉल अगदी वाईड बॉल फेकतोय. खराब गोलंदाजी, दिशा खराब तो दशा खराब. तुमची दिशाहीन गोलंदाजी इथे केली जाते. त्यामुळं आता हा कसळकण संघ थोडा अडचणीत आलाय. अनिलजी पाटील कसळखंड यांचा हा संघ खरं तर यांच्या गावचा संघ. क्रिकेटमध्ये अनिलजी पाटील यांनी देखील फार नाव कमवलं. रायगड प्रीमियर लीग जशी त्यांनी खरं तर दमदार आयोजित केली होती. त्यांच्या गावचा संघ थोडा अडचणीत आलाय. 12 चेंडू आणि अगदी 10 धावांची आवश्यकता असताना 2 बॉल वाईड फेकलेत. 12-11चं समीकरण आता 11-10 वर येऊन राहिलंय. समीकरण अगदी सोप्याच परिस्थितीत. हरिग्राम संघ अगदी जवळचा संघ आहे. महेश खरं तर या संघामध्ये अनेक वर्षापासून खेळताना पाहायला मिळते. दोस्ती क्रिकेट संघ ज्या पद्धतीनं आपण पाहिला या परिसरामध्ये, ज्यावेळी ग्रामीण स्पर्धा नव्हती मित्रांनो, या परिसरामध्ये दोस्ती संघ असा एक होता. हरिग्राम, केवाळे, अकुर्ली अशा परिसरातील संघ त्या संघामध्ये खेळत होते. हा लॉर्ड ऑफ फील केलाय. अगदी आपण बघितलं तर उजव्या एसटीच्या अगदी लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी कोणत्याही प्रकारचा अर्थातच इशारा केला नाही, या अफिलाला दुजोरा दिला नाही आणि लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 10 चेंडू आणि 9 धावा. आता चेंडू जास्त आणि धावा कमी, अगदी सोप्या स्वरूपात हे समीकरण पाहायला मिळतंय. जोरदार प्रहार, फलंदाज सोपान म्हात्रेच्या बॅटमधून आणखी एक लाजवाब वाईडिश डीप मिड विकेट. क्षेत्राच्या अगदी उंचावरून आणि डोक्यावरून चेंडू जातोय. आमदार चषकातला ब्रँडेड सिक्सर. आणि कदाचित या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक ठोकण्याचा विक्रम देखील होऊ शकतो. सोपान जमदार फलंदाजी करण्यात ते पाहायला मिळते आणि मॅच विनिंग पारी, अजून मॅच बॅलन्स आहे परंतु चांगली केली इथे पाहायला मिळते रिवॉल मात्रे सर. नक्कीच 12 चेंडू आणि 45 धावांवर खेळतोय सोपान मात्रे. 6 अगदी मी म्हणेन 5 धावा दूर आहे. म्हणजेच खरं तर एखादा आणखी षटकार आला तर पूर्णपणे मॅच देखील जवळजवळ फिनिश होण्याच्या उंबरठ्यावर येईल आणि आपला अर्धशतक देखील कंप्लीट होईल. कदाचित या हरिग्राम संघाला मला तर वाटतंय सुकेश गोपी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती आणि त्याचा फायदा कदाचित या संघानं घेतला होता. आणि सध्याच्या घडीला विचार केला तर कसलगंज क्रिकेट संघ देखील चांगला इन्फॉर्म असलेला हा श्री घोडीदेव क्रिकेट संघ कसलगंज, परंतु मात्र इथे थोडीशी बॅकफुटवर येत असताना अतिशय खराब फॉर्ममध्ये असताना हरिग्राम क्रिकेट संघ मात्र चांगला कमबॅक करत असताना या मैदानावरती दोन्ही संघांचा आभार. नक्कीच प्रवीणजी, तुम्ही म्हटलात की हरिग्राम संघाला संधी मिळाली आहे. कारण श्रीकृष्ण यांचं सुंदर एक वाक्य आठवतोय, ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी नक्कीच सारथी बना, स्वार्थी बनू नका. आणि त्या संधीचं सोनं केलं. आतापर्यंत जर विचार केला तर सामना अगदी पूर्णपणे झुकलाय हरिग्राम संघाच्या बाजूनं. अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या उर्वरित 9 चेंडूमध्ये. आणि सोपान मात्रे 5 धावा दूर अर्धशतकापासून. हा मात्र सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक आहे, धाव घेतली जात नाही. सहकारी फलंदाज रोहित याचं देखील लक्ष आहे की सोपान म्हात्रेचं अर्धशतक कंप्लीट व्हावं. म्हणजे संधी देतोय त्या सोपान म्हात्रेला. फक्त 3 धावांची गरज आहे. म्हणजे इतिहास तुमचा होणे कोणत्याही स्पर्धेमध्ये फार आवश्यक असतं आणि तोच मात्र इतिहास रचेल का? टप्प्याचा चेंडू आणि पहा इथे काय घडलं. अगदी अर्धशतकाच्या मोहामध्ये बळी पडलाय सोपान मात्रे. झेल बाद यष्टिरक्षकांना घेतला सुंदर झेल, फलंदाज बाद. ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती, ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती. असा एक नंबर है क्रिकेट संघ दोस्ती, असा एक नंबर है क्रिकेट. थँक्यू 14 चेंडूमध्ये 45 धावा. खरं तर आपण पाहिलं तर सोपान मात्रे थोडासा नाराज असेल अंतिम क्षणाला, परंतु केलेली कामगिरी अप्रतिम. एकदा जोरदार टाळ्या सोपानसाठी. अतिशय चांगली फलंदाजी. फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता असेल जिंकण्याकरता. खरं आपण महेश जाधवला पाहतोय मैदानात जाताना. आणि तर धन्यवाद. पंचांना विनंती करतो आपण खेळ आता मात्र थोडं थांबवायचं आहे. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते अर्थातच 5 ते 55 या कारकिर्दीमध्ये ज्यांनी स्वतःचा पाया रचला आणि अलिबाग मुरुड सारख्या बलाढ्य विधानसभेवरती त्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लावलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार अर्थातच महेंद्र शेठ दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना कसा विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा,
ह्या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदार संघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा. या मतदार संघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा. तर थँक्यू डीजे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे ज्याने हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थानं स्थापना केली ते तुम्हा सर्वांचे अर्थातच राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन तत्पूर्वी गणरायाला साकडं घालूया. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणरायाला वंदन करून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. ते अर्थातच गणरायाला पुष्पहार प्रदान करण्यासाठी प्रथम पूजूया गणपती आणि हे कार्य मात्र निर्विघ्नपणे पार पाडूया. गणरायाला इथे वंदन करून खऱ्या अर्थानं आज मात्र या स्पर्धेची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेवं सर्व कार्यसु सर्वदा. 4 वेद 6 शस्त्र 14 विद्या 18 पुराणे आणि 64 कलांचा अधिदाता बुद्धिदाता गणरायाचे इथे पूजन सुरू आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहताय खऱ्या अर्थानं छत्रपति शिवाजी महाराज, ये मुल्क है मराठों का जहां पर छत्रपति शिवाजी महाराज का डोला था. हर पत्थर पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, जिसने मुगलों की ताकतों को अपने तलवारी पर तोला था. तभी तो हिंदवी स्वराज का हर बच्चा बच्चा बोला था छत्रपति शिवाजी महाराज की. त्याच्यानंतर विनंती करतो की या दरम्यान सन्माननीय महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरनाथ शेठ फडके साहेबांना यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्री गणरायाला वंदन करून या स्पर्धेची शोभा वाढवावी. त्याच्यानंतर रामदासजी शेवाले साहेब शिवसेना महानगर प्रमुख भीमा कॉम्प्लेक्स अध्यक्ष त्यांच्या वतीने देखील इथे केलं जाईल. त्याच्यानंतर राजाबाई तालुका प्रमुख अलिबाग राजाबाई केनी यांचा इथे सन्मान केला जाईल. आजही खऱ्या अर्थानं तुम्ही विचार केलात मित्रांनो तर निश्चितपणे इथे नामदेव शेठ फडके साहेब शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अलिबाग शिवसेना तालुका प्रमुख राजाबाई केनी महेंद्र शेठ दलवी साहेबांचे निकटवर्तीय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही महेंद्र शेठ दलवी साहेबांचं भाषण ऐकाल मित्रांनो तेव्हा तेव्हा नेहमीच सांगत असतात की मी आज जो आहे खऱ्या अर्थानं माझा जिवलग जीवाचा बंधुत्व नात्याचा तो म्हणजेच राजाबाई केनी. खऱ्या अर्थानं त्यांना देखील विनंती करतो की यावं. आणि त्याच्यानंतर दुसरं मित्रप्रेम पाहिलं मित्रांनो ते अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके अर्थातच पंढरनाथ शेठ फडके साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मित्रांना असं म्हटलं जातं की तुमचं नाव होत गेलं की कोणी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो परंतु तुम्ही खेचण्याचा प्रयत्न करा आम्ही पुढची वाटचाल करू असे तुम्हा सर्वांचे शिवसेना पनवेल नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. तर बिंदासबाई ठोंबरे समवेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी महेंद्र शेठ दलवी साहेब त्याच्यानंतर पंढरनाथ शेठ फडके साहेब त्यांच्या समवेत नामदेव शेठ फडके साहेब तसेच संतोष निगडे साहेब अलिबाग यांना देखील विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते श्रीफल व्हावं या स्पर्धेसाठी. संतोष निगडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्याच्यानंतर पंढरनाथ शेठ फडके साहेब प्रथमेश दादा सोमन यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं. महानगर संघटक शिवसेना आपल्या शुभ हस्ते देखील इथे श्रीफलला फोडावा. गणपती बाप्पा. त्याच्यानंतर तर राजाभाऊ केनी यांना विनंती करतो की आपण यावं खऱ्या अर्थानं आपल्या शुभ हस्ते. अजय भाऊ गोवाजी उपशहर प्रमुख नवीन पनवेल यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाहिलं जाईल. विजय शेट्टे उपमहानगर प्रमुख विजय शेट्टे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. त्याच्यानंतर नामदेव शेठ फडके साहेब तर राजाभाऊ केने यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल इथे वाहिलं जाईल. तर प्रथमेश सोमन साहेबांच्या शुभ हस्ते देखील इथे श्रीफल वाहिलं जाईल. त्याच्यानंतर विजय शेट्टे अजय गोवाजी साहेब यांच्या शुभ हस्ते देखील हा श्रीफल वाहला जाईल. त्याच्यानंतर नामदेव शेठ फडके साहेब यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाहिलं जाईल गणराया चरणी. त्याच्यानंतर बबन फडके साहेब तर प्रयाग बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर प्रदीप शेठ यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं.
तरी शिवसेना तालुका संघटक महिला अर्थातच अनिताताई डांगरकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे श्रीफल फोडावा. त्याच्यानंतर विद्यमान सरपंच वाकडी ग्रामपंचायत बालूशेठ पवार यांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे श्रीफल फोडावा. तर खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच वाकडी ग्रामपंचायत बालूशेठ पवार आपल्या शुभ हस्ते देखील इथे श्रीफल फोडावा. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय सन्माननीय अलिबाग मुरुड जिल्हा प्रमुख रायगड आमदार साहेब माननीय श्री महेंद्र शेठ हरी दळवे यांचं इथं शुभागमन झालं. मनोमनी जगवा फक्त भगवा हे ब्रीद वाक्य असणारे आदरणीय आमदार दळवी साहेबांचं इथे शुभागमन झाले. त्यांच्या समवेत अनेक प्रतिष्ठित मान्यवर, साधे राहणीमान, उच्च विचार आणि उत्तम कार्य असे आदरणीय सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठजी दळवी साहेबांचं इथे शुभागमन झाला. मॅच टू बी कंटिन्यू. 3 धावांची आवश्यकता आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्याला सूचना केली आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि गरज आहे जिंकण्याकरिता हरिग्राम संघाला 3 धावांची. आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठजी दळवे साहेबांचं इथे शुभागमन. अलिबाग मुरुड जिल्हा प्रमुख रायगड म्हणून फार मोठी ख्याती आहे. मी म्हटलं की साधं राहणीमान आहे परंतु उच्च विचार असे दमदार आदरणीय आमदार साहेबांचं इथे शुभागमन. मनोमनी जगवा फक्त भगवा हे त्यांचं ब्रीद वाक्य. तर सुस्वागतम साहेब, शुभ स्वागतम. मित्रांनो, नेतृत्व असं करा की सत्ता असो या नसो फक्त आणि फक्त राजा तुम्हालाच म्हणावं असं हे उत्तम कार्य करणारी मंडळी. आदरणीय आमदार साहेबांचं इथे शुभ आगमन झालेला. मॅच टू बी कंटिन्यू. ऑन द स्ट्राईक महेश जाधव. हा मात्र 3 धावांची आवश्यकता असणारा विजयी फटका डीप स्क्वेअर लेगला महेशच्या बॅटमधून आलेला विजयी शानदार दमदार लाजवाब षटकार.